इराण इस्रायल युद्धाचं लोण आता भारतापर्यंत पोहोचलंय। भारतात आलेल्या इराणच्या जहाजाला अमेरिकेनं उडवलंय। भारतात एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी हे जहाज आलेलं होतं आणि तो इव्हेंट संपून हिंद महासागरामध्ये पोहोचल्यानंतर या जहाजाला उडवण्यात आलंय। हे अत्यंत निषेधार्ह आहे की ज्या जहाजाचा या संघर्षाशी संबंध नाही त्याला अशा पद्धतीने थेट उडवून लावल्यानं प्रचंड संतापजनक ही घटना आहे। आपण जरा नीट समजून घेऊयात हे नेमकं काय घडलेलं आहे। या सगळ्यात भारताची भूमिका काय असेल, कारण भारतातल्या एका कार्यक्रमासाठी हे जहाज आलेलं होतं आणि हा हल्ला झालेला आहे। हे फार गंभीर आहे। सविस्तर तुम्हाला सांगतो नेमकं काय घडलंय। नमस्कार, मी अमोल किन्होळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन। सुरुवातीला समजून घेऊयात की नेमकं काय घडलं होतं। 4 मार्चला अमेरिकेच्या सबमरीननं, ज्याला आपण पाणबुडी म्हणतो, त्या पाणबुडीतून टॉर्पिडो अटॅक केला। टॉर्पिडो अटॅक म्हणजे काय हे जरा समजून घ्या। जसं आपण सध्या मिसाईल हल्ले बघतोय, जमिनीवरून ते लॉन्च केलं जातं, एक टार्गेट सेट केलेलं असतं, तिथे जाऊन ते पडतं। काही मिसाईल हवेतल्या शत्रू राष्ट्राच्या विमानांना देखील टार्गेट करत असतं। तर तसंच समुद्रामध्ये एका जहाजातून दुसऱ्या जहाजाला टार्गेट केलं जातं। सबमरीन मधून ते लॉन्च होतं, त्याला टॉर्पिडो म्हणतात। जे पाण्याच्या आतून हल्ला करतं, म्हणजे विचार करा ते किती पॉवरफुल असतं। इराणची युद्धनौका आयरिस देना यावरती हा हल्ला झालेला आहे आणि त्यातल्या 87 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। ही नौका कुठे होती त्याचं लोकेशन तुम्हाला मी नकाशावरती दाखवतो। हा दक्षिण भारत आहे आपला आणि त्याच्या खाली हिंद महासागर, इथे श्रीलंका, श्रीलंकेमधलं कोलंबो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कोलंबोच्या दक्षिणेला एक शहर आहे गाले नावाचं आणि या गालेपासून 40 नॉटिकल दूर ही इराणची नौका जात होती। 40 नॉटिकल म्हणजे फार काही अंतर नाहीये। अशा सेफ झोन मध्ये अमेरिकेनं हा हल्ला केलेला आहे आणि यानंतर अमेरिकेनं एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केलेला आहे। यातून याची तीव्रता आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। आता ही इराणचं जहाज या बाजूनं इराणकडे जात होतं, त्याच वेळी अमेरिकेनं पाणबुडीतून त्याला ट्रॅक केलं। त्यानंतर अचानक टॉर्पिडो हल्ला केला आणि काही मिनिटातच ही शिप डगमगायला लागली। क्रू मेंबर्सनी डिस्ट्रेस सिग्नल दिला। त्यानंतर श्रीलंकेची नेव्ही मदतीसाठी पोहोचली, पण तोपर्यंत उशीर झालेला होता। 180 जण या शिपमध्ये होते, त्यातले 87 जण बाहेर काढलेले आहेत। या सगळ्यांना आपला जीव गमवावा लागलाय। 32 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। त्यांच्यावरती गालेमधल्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। इतरांना शोधण्याचं काम अजूनही सुरू आहे। जेव्हा हा डिस्ट्रेस सिग्नल पाठवला त्यानंतर श्रीलंकन नेव्हीनं आपले रेस्क्यू हेलिकॉप्टर्स त्या ठिकाणी पाठवले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। आता हे इराणचं जहाज या हद्दीमध्ये नेमकं कसं पोहोचलं होतं ते आपण समजून घेऊयात। हे इराणचं जहाज भारतामध्ये डिप्लोमॅटिक व्हिजिटसाठी आलेलं होतं। 3 महत्त्वाचे इंडियन नेव्हल इव्हेंट होते विशाखापट्टणमच्या जवळ। पहिला इव्हेंट होता इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026। यात वेगवेगळ्या देशांची जहाजे येतात आणि ते आपली प्रात्यक्षिकं दाखवतात। भारतीय नौदलाकडून हा इव्हेंट आयोजित करण्यात आलेला होता। दुसरा इव्हेंट होता मिलन नेव्हल एक्सरसाइज। यामध्ये 75 देशांनी सहभाग घेतलेला होता। आशियातला हा सर्वात मोठा नेव्हल एक्सरसाइज इव्हेंट असतो। विशेष म्हणजे यामध्ये अमेरिका, रशिया आणि इराण या सगळ्या देशांची जहाजं सहभागी झालेली होती। आणि तिसरा इव्हेंट होता इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझम। यामध्ये हिंद महासागराच्या अंतर्गत येणारे जे काही देश आहेत ते आपापल्या शिप्स घेऊन येतात आणि भविष्यात एकमेकांच्या आपण सोबत आहोत हा संदेश या माध्यमामधून देत असतात। आता या इव्हेंट्समध्ये सहभागी होऊन इराणचं हे जहाज परत जात होतं। 17 फेब्रुवारीला भारताच्या ईस्टर्न नेव्हल कमांडनं या जहाजाचं स्वागत केल्याचं ट्विट केलेलं होतं। इंडियन नेव्ही वेलकम्स आयरिस देना ऑफ द इराणियन नेव्ही। म्हणजे विचार करा हे भारताच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे। हे जहाज फार जुनं नाहीये। 2021 साली याची निर्मिती झाली होती। 1500 टन त्याचं वजन होतं आणि लांबी 95 मीटरच्या आसपास होती। यात अँटी मिसाइल्स लावलेले होते। नूर क्रूज मिसाईल त्याचं नाव आपल्याला माहिती आहे। मीडियम रेंजचे एअर डिफेन्स मिसाइल्स लागलेले होते। नेव्हल हेलिकॉप्टर्सला देखील ते कॅरी करू शकत होतं। एक शक्तिशाली जहाज होतं। आता या सगळ्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आपलं म्हणणं मांडलेलं आहे की हा जो हल्ला केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जहाज इराणच्या नेव्ही मधलं एक महत्त्वाचं जहाज आहे। त्यामुळे इराणी नौदलाची शक्ती वाढते आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आम्ही इराणला मिळेल त्या मार्गाने कमकुवत करणार आहोत। कारण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे
मध्य पूर्वेमध्ये काय घडतंय? इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेचे सातत्यानं हल्ले सुरू आहे, सातत्यानं मारा सुरू आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनाही संपवण्यात आलंय. तेव्हापासून हा संघर्ष थांबत नाहीये. आणि हे जहाज इराणचं अत्याधुनिक जहाज होतं आणि इराणची निर्मिती असलेलं हे जहाज होतं, हे विशेष आहे. त्यामुळे आम्ही ते उडवलं असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाणबुडीतून टॉर्पिडो हल्ला करून अमेरिकेनं हे जहाज नेस्तनाभूत केलं. पण हे सगळं खूप भयंकर आहे, कारण असे टॉर्पिडो हल्ले खूप रेअरली केले जातात. मिसाईल्स, ड्रोन्सच्या माध्यमातून एकमेकांवरती टार्गेट केलं जात होतंच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेनं एखाद्या देशावरती टॉर्पिडो हल्ला करून एखाद्या देशाचं जहाज नेस्तनाभूत केलेलं आहे दुसऱ्या महायुद्धानंतर. आता दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास तर फार भयानक आहे. अमेरिकेनं जपानची 1300 जहाजं पाणबुड्यांमधून टॉर्पिडो हल्ले करून उडवलेल्या होत्या. 1300 जहाजं, विचार करा. अमेरिकेची पाणबुडी USS आर्चरशिपनं जपानीज एअरक्राफ्ट शिनानोला 1944 साली उडवलं होतं आणि ही इतिहासातली फार मोठी घटना आहे. भारत पाकिस्तान संघर्षात देखील अशाच पाणबुडी हल्ल्याचा इतिहास आहे. तुम्ही गाझी अटॅक नावाचा हिंदी सिनेमा बघितलेला असेल कदाचित. भारताच्या INS विक्रांतला उडवण्यासाठी पाकिस्ताननं PNS गाझी ही पाणबुडी तैनात केली होती. PNS गाझी मधून भारताच्या INS विक्रांतला लोकेट करून टॉर्पिडो हल्ला सुद्धा झालेला होता. पण भारतानं जोरदार पलटवार केला. 3 डिसेंबर 1971 रोजी या PNS गाझी पाणबुडीला विशाखापट्टणमच्या जवळ भारताच्या INS राजपूतनं उडवून लावलं होतं. पाकिस्तानचं म्हणणं आहे की आमची जी गाझी नावाची पाणबुडी आहे ती स्वतःच बुडाली. आता तो त्यांचा दावा आहे. आता या सगळ्यामध्ये आपण हे समजून घेऊयात की भारताच्या इव्हेंटसाठी ही पाणबुडी आलेली होती इराणची. तर आपली जबाबदारी होती का? एकतर हा हल्ला भारताच्या किंवा श्रीलंकेच्या हद्दीत झालेला नाहीये, त्यामुळे तसं टेक्निकली आपली काही जबाबदारी नाहीये. आपण यावरती फार काय करू शकतो तर निषेध व्यक्त करू शकतो. ते आपले पाहुणे होते हे खरं आहे, पण आपल्या हद्दीतून आंतरराष्ट्रीय हद्दीमध्ये शिरल्यानंतर हे घडलेलं आहे. नैतिकदृष्ट्या विचार केला तर अमेरिकेची यामध्ये चूक आहे की एका इव्हेंटसाठी आलेल्या जहाजावरती हल्ला करणं हे नैतिकदृष्ट्या चूकच आहे. ते सुद्धा अशा वेळी जेव्हा ना त्यांच्याकडे रडार आहे ना एअरफोर्सची मदत आहे. पण या सगळ्या संघर्षात नैतिकता आता उरलेली नाहीये. दोन्हीकडूनही खूप वाईट पद्धतीनं हल्ले होत आहेत. आपण या संघर्षामध्ये ना अमेरिकेच्या बाजूने आहोत, ना इस्रायलच्या, ना इराणच्या. आपण तटस्थ आहोत. आपण काय करू शकतो तर निषेध व्यक्त करू शकतो. आपण या युद्धामध्ये पडता कामा नये. पण ही आग आता हिंद महासागरापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे आपली नेव्हल एक्सरसाइज आपल्याला आणखी मजबूत करावी लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? अमेरिकेनं इराणच्या या जहाजाला अशा पद्धतीनं उडवणं हे नैतिकदृष्ट्या तुम्हाला पटतंय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आहोत, तिथे आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.